झी 24 तास एक पाऊल पुढे। राधा ही बावरी या मालिकेमध्ये एकीकडे राधा सौरभच्या प्रेमात आकंठ बुडालेली आहे, तर दुसरीकडे सौरभला मात्र याची काहीच कल्पना नाहीये। आता या मालिकेत पुढे काय घडणार आहे ऐकूयात राधा आणि सौरभ यांच्याकडूनच। तू बस, मी तोपर्यंत कॉफी आणते। तू काही खाल्लंयस का? नाही, नको। मग मी गरम करू जेवण? नको, मला लागलं सांगेन। तू काय खाऊन आलायस मग? अरे यार, तू सीमा सौरभ राधाकडे येतो आणि तिच्यासाठी खास गिफ्टही आणतो। तुझं डोकं खाईन, ओके? आणि जा आता फ्रेश हो, ते डोळ्याचं बघ काय झालं झोपेने। काय आहे हे? तुझ्यासाठी 4 रंगीत। हे पाहून राधाला सुखद धक्काच बसतो, मात्र ती सौरभला छेडते ते असं। छान असे रंगीबेरंगी कपडे घाल ना, फ्रेश वाटतं एकदम। तू मला कशाला सांगतोयस? आणि मी का तुझं ऐकू? तू नवरा आहेस का माझा? एक चांगला मित्र आपल्याला काही सांगूच शकत नाही का? प्रत्येक वेळेला काहीतरी नवराच असायला लागतो का तो? मी फक्त माझ्या नवऱ्याचंच ऐकते, बाकी कोणाचं नाही। मर मग। मरू? मर ना। सौरभ राधात गुंतत चालला असला तरीही त्याला वाटणारं प्रेम तो राधासमोर कधी कबूल करणार याची राधालाही प्रतीक्षा आहे। मी मर म्हणलं की आणि म्हणूनच चॅनल कट्टाच्या टीमनी गाठलं राधाला। हे लगेच नवऱ्याचं ऐकणार। सौरभचं तसंच झालेलं की तो कम्प्लिटली प्रेमात आहे राधाच्या, पण तो इतकं केदार आणि राधाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय की कधी याला रिअलाइज होईल की आपण खरंच तिच्या प्रेमात पडले। बघू आता किती वेळ घेतो तो। दुसरीकडे सौरभला मात्र प्रेम म्हणजे नक्की काय याचाच थांग पत्ता नाहीये आणि आपल्याला राधाबद्दल वाटणारं प्रेम तो तिच्या समोर कधी कबूल करून दाखवणार याचीच प्रेक्षकांनाही प्रतीक्षा आहे। यावर सौरभ म्हणतोय, नेकी और पूछपूछ। तुला त्या साडीत बघायचंय, प्लीज आता नेसून ये ना। ठीक आहे। त्याचं असं काही ठरलेलं नाहीये, पण त्याला हळूहळू कधीतरी मला वाटतं नियर फ्युचर रिअलाइज होईल की त्याला राधा आवडते आणि बहुतेक तो काहीतरी विचार करून तिला सांगेल की हो, राधा त्याला आवडते। तेव्हा सौरभ आणि राधा तुम्हारी प्यार की घडी कब आएगी याचीच आम्हा सर्व प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।